अजित पवार गोचिडासारखं अर्थखात्याला चिकटून बसलेत। अजित पवार आम्हाला कधीच जवळचे वाटले नाहीत, लक्ष्मण हाकेंची टीका। लक्ष्मण हाके हे देशी दारूचे ब्रँड अँबॅसेडर। हाकेंना महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल। सूरज चव्हाण आक्रमक। सूरज चव्हाणांकडून लक्ष्मण हाकेंचा ढेकूण असाही उल्लेख। लक्ष्मण हाकेंचं कार्य शून्य। हाकेंसारख्या लोकांना आमच्या भाषेत झाकणझुल्या म्हणतात। अमोल मिटकरींचा हाकेंवर पलटवार। दोन्ही पवार एकत्र येण्याला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचा विरोध। शरद पवार अजित पवार एकत्र येण्यावर संजय राऊतांचा मोठा दावा। विलीनीकरणाच्या प्रस्तावाचा साधा विचारही समोर नाही। राऊतांच्या दाव्यावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। आमच्या पक्षात एकत्र येण्याबाबत कुठलीही चर्चा नाही। चर्चाच नाही तर खोडा टाकण्याचा प्रश्नच येत नाही। अनिल देशमुखांचं विधान। पवारांच्या राष्ट्रवादीत जयंत पाटलांविरोधात तरुण नेतृत्वात नाराजी असल्याची चर्चा। प्रदेशाध्यक्षपदावर पुन्हा नियुक्ती होण्याआधीच पदाचं वाटप। परस्पर निवडीवरून पवारांकडे तक्रार जाणार, सूत्रांची माहिती। रवी वर्मानं 14 पाणबुड्या युद्धनौकांची माहिती पाकला पाठवली। ठाण्यातून एटीएसनं अटक केलेल्या रवी वर्माबाबत धक्कादायक खुलासे। अगवणे बंधूंच्या शस्त्र परवानाच्या फाईलवर सुपेकरांची सही। तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांच्या परवानगीनंतर सही केली। जालिंदर सुपेकर यांचं TV9 मराठीला स्पष्टीकरण। अगवणेंच्या वकिलांचं वर्तन ॲडव्होकेट्स कायद्यांचं उल्लंघन करणारं। महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकरांचं बार असोसिएशनला पत्र। सुशील हगवणे आणि शशांक हगवणेंच्या अडचणीत वाढ। बनावट कागदपत्रांच्या आधारे शस्त्र परवाना घेतल्यानं गुन्हा दाखल। निलेश चव्हाणच्या मालमत्ता जप्त करण्याच्या पोलिसांकडून हालचाली सुरू। कोर्टाच्या निर्णयानंतर पिंपरी चिंचवड पोलीस निलेश चव्हाणला स्टँडिंग वॉरंट बजावणार। महत्वाच्या पालिकांसाठी महायुतीचे नो रिस्क धोरण। महत्वाच्या पालिकेत महायुती एकत्र लढणार। एकत्र लढल्यास जास्त जागा जिंकण्याचा अंदाज। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होऊ शकतात। निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढणार। चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। 2652 लाडक्या बहिणी निघाल्या। सरकारी कर्मचारी 3,58,00,000 वसुली करण्यात येणार। तर काहींनी लाडकी बहीण योजनेसोबत नमो शेतकरी योजनेचाही लाभ घेतल्याचं समोर। कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करणार का? कृषी मंत्री कोकाटेंचा संतप्त सवाल। तर घरात ठेवलेल्याचं नाही, वावरातील कांद्यांचेच पंचनामे होतील, कोकाटेंची माहिती। राजनाथ सिंह यांची विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतला भेट। ऑपरेशन सिंदूर दरम्यान INS विक्रांत अरबी समुद्रात तैनात होती। दहशतवाद पुन्हा वाढला तर चिरडून टाकू, पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा। मोदी उद्या मध्य प्रदेश दौऱ्यावर। लोकमाता देवी अहिल्याबाई होळकरांच्या 300व्या जयंती सोहळ्याला उपस्थित राहणार। आम्ही पाण्यावरचा अधिकार सोडणार नाही। सिंधू जल करार स्थगित केल्यानं पाकिस्तान आर्मी चीफ असीम मुनीरची पोकळ धमकी। कोल्हापुरात साखळदंडानं बांधलेल्या महिलेची पोलिसांकडून सुटका। महिलेला साखळदंडाला बांधून ठेवणाऱ्या भाच्याला ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून चोप। बीडच्या अविनाश साबळेचं आशियाई अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेत घवघवीत यश। अविनाशला 3000 मीटर स्टिपलचेस प्रकारात सुवर्णपदक। महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 2 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज। पावसाचा जोर आणखी कमी होण्याची शक्यता। IPLच्या एलिमिनेटरमध्ये आज मुंबई आणि गुजरात आमने सामने। दोन्ही संघांसाठी करो या मरोची स्थिती। जिंकणारा संघ पंजाबसोबत क्वालिफायर 2 खेळणार।